हरे कृष्ण रामकृष्ण हरी. नमस्कार, मी राजपती दास. आपल्या सर्वांचं स्वागत आषाढी एकादशी विशेष या अभंग तुकोबांचे या मालिकेमध्ये. हा चौथा भाग आहे. आत्तापर्यंत 3 भाग झालेत. ते पाहिले नसतील तर नक्की पहा. त्यामध्ये आपण 3 अतिशय सुंदर अशा अभंगांची चर्चा केलेली आहे तुकाराम महाराजांच्या. आज चौथ्या भागाची आपण चर्चा करणार आहोत. आज आपण 2 अभंगांची चर्चा करणार आहोत. 2 अतिशय सुरेख अभंग आहेत तुकाराम महाराजांचे, ज्यांची आपण पुढच्या 8 ते 10 मिनिटांमध्ये चर्चा करणार आहोत. तर सुरू करण्याआधी सर्वांना विनंती आहे, खाली लिंक आहे ज्यामध्ये आधीच्या भागांची आणि ह्याच्या पुढच्या येणाऱ्या सर्व भागांची आपण लिंक दिलेली आहे, प्लेलिस्टची यूट्यूबची. तर ती लिंक चेक करा ज्यामध्ये सर्व भाग तुम्हाला मिळतील. आणि अजून एक व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे, ती कम्युनिटी जॉईन करा, मोफत आहे, सर्वांसाठी आहे. तिथे आपण ह्या तुकाराम महाराजांच्या अभंगांची मालिका म्हणा किंवा मराठी भगवद्गीता जो कोर्स आहे, जो काही दिवसांसाठी थांबलेला आहे पण तो चालू होतो आहे लवकरात. तर त्या प्रत्येक श्लोकावरती भगवद्गीतेची आपण चर्चा करत आहोत मराठी भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये. आणि इतरही काही लाईव्ह कार्यक्रम, इतरही नवीन कोर्स जे येतील आपले या मराठी चॅनलवरती, त्या सर्वाची माहिती व्हॉट्सॲप कम्युनिटीवर आपण टाकत असतो. तर ती कम्युनिटी जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओजना कमेंट करा, कुठले अभंग तुम्हाला ऐकायला आवडतील तेही कळवा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पाठवा जेणेकरून छोटा 5 ते 10 मिनिटांमध्ये ह्या अभंगांबद्दलचं जे निरूपण आहे, जी चर्चा आहे, ती जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचेल. तुकाराम महाराजांचा संदेश सर्व जनमानसांपर्यंत पोहोचवण्याच्या या कार्यामध्ये मदत करा. व्हिडिओ शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा, इतरांना पाठवा. तर या चौथ्या भागामध्ये आपलं स्वागत. आज आपण 2 अभंग पाहणार आहोत जसं मी म्हणालो. तर पहिला अभंग आहे तोही वर्णन करतो की तुकाराम महाराज सांगतायत, आम्ही का आलो? धर्माचं पालन करण्यासाठी आलेलो आहे. धर्माचे पालन करणे, पाखांडा खंडन किंवा पाषांड खंडन, हेचे आम्हा काम, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे, नाही भीड भार, तुका म्हणे साना थोर. अतिशय परखड कठोर शब्दामध्ये तुकाराम महाराज लिहित आहेत की आम्ही कशासाठी आलेलो आहे. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं वैकुंठवासी, वैकुंठातनं आले आहेत, भगवंतांच्या आध्यात्मिक धामातनं आलेले आहेत, खास कार्यासाठी आलेले आहेत, भक्तीचा प्रचार करण्यासाठी आलेले आहेत. आडराणी भरले, आडराणी जे भरकटलेले लोक आहेत त्यांना झाडू संतांचे मार्ग आपण चर्चा केली मागच्या भागामध्ये. आता तुकाराम महाराज सांगतायत धर्माचं पालन करण्यासाठी. धर्माचं फक्त रक्षण करून उपयोग नाही, धर्माचं पालन हे धर्माचं सर्वात मोठं रक्षण आहे. आपण जर योग्य पाहिलं, तुकाराम महाराजांनी धर्माचं रक्षण म्हणत नाही आहेत. धर्माचं रक्षण करणं हे खूप महत्त्वाचं कार्य आहे, त्याचे आपण त्याला कमी लेखत नाही इथे. पण धर्माचं जर पालनच नाही करत असेल कोणी तर रक्षण कशाचं करणार तुम्ही? धर्म म्हणजे फक्त काही पुस्तकं नाही आहेत किंवा काही वाक्य नाही आहेत, काही मंत्र नाही आहेत शास्त्रांमधले. धर्म हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तो प्रतिपादित केला जातो, तो पुढे पाठवला जातो. पण जर धर्माचं पालनच होत नसेल, धर्माचं पालन करवणाराच कोणी नसेल, ते शिकवणाराच कोणी नसेल, तर धर्माचं रक्षण काय होणार? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आधीच्या अभंगामध्ये आपण पाहिलं, ते म्हणतात की बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे ऋषीमुनी शास्त्रांमध्ये सांगून गेले त्याचं वर्तणूक करण्यासाठी, ते साच्याप्रमाणे एका साच भावे ते वर्तन दाखवण्यासाठी की ते शक्य आहे. हे आध्यात्मिक जीवन जे शास्त्रांमध्ये वर्णन केलेले, लोक म्हणतात हे इम्प्रॅक्टिकल, हे काय आहे पुराणातली वांगी, पुराणात आम्हाला नका सांगू असल्या गोष्टी. असं नाही आहे. ते दाखवण्यासाठी तुकाराम महाराज आले की हे जीवन जे शास्त्रांमध्ये दिलेलं आहे ते शक्य आहे आणि तेच खरं आनंदी जीवन आहे. भगवत भक्तीचा मार्ग अवलंबणं हा खरा आनंदी मार्ग आहे. हे तुकाराम महाराज दाखवण्यासाठी प्रकट झाले हे ते सांगतात. म्हणून इथे सांगतात धर्माचे पालन. धर्मपालन कसा करायचा हे आम्ही करतो, हे दाखवतो. करणे पाखांड खंडन, जे पाषांडी आहेत, पाखंडी आहेत, जे नास्तिकतेकडे चालले आहेत, जे काय म्हणता येईल त्याला, काय म्हणतात, लोभी लोक आहेत किंवा जे भोगविलासामध्ये मग्न आहेत किंवा त्याकडे समाजाला घेऊन चाललेले लोक आहेत, अशा पाखंडी लोकांचं किंवा शास्त्रांचे चुकीचे अर्थ लावत आहेत, कुतर्क करत आहेत, अशा सर्व पाखंडांचं, पाषांडांचं खंडन करण्यासाठी किंवा खंडन करणे हे आमचं कार्य आहे. हेची आम्हा करणे काम. आणि बीज वाढवावे ना, म्हणजे धर्माचं बीज आहे, जे सर्व आध्यात्मिक उन्नतीचं जे बीज आहे, जे सीड आहे, ते म्हणजे नाम, भगवंतांच्या नावाचं कीर्तन, नावाचं जप, भगवंतांच्या नावाचा महिमा, ह्याचं प्रतिपादन करणं, ह्याचा प्रसार करणं, हे कार्य आम्ही करतो. तीक्ष्ण उत्तरे, हे करण्यासाठी आम्हाला काय करावं लागतं? कधी कधी तीक्ष्ण उत्तरं द्यावी लागतात, कधी कधी समोरच्याला वाईट वाटतं. हाती घेऊनही बाण फिरे, हे वाक बाण, शब्दांचे बाण. असं म्हटलं जातं की धनुष्याच्या बाणापेक्षा शब्दांचे बाण जास्त घात करतात, अनेकदा व्यक्तीला जास्त जखमी करतात.
पण तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला असे शाब्दिक बाण, अशी तीक्ष्ण उत्तरं घेऊन फिरावं लागतं. कारण लोकांना जर जागं करायचं असेल तर कधी कधी खडबडून जागं करण्यासाठी एखाद्याला त्याच्यावरती तीक्ष्ण शब्दांचा मारा करावा लागतो, असे तीक्ष्ण बाण चालवावे लागतात, तीक्ष्ण उत्तरं द्यावी लागतात, ज्याद्वारे तो झोपलेला व्यक्ती जागा होतो. नाही भीड मार तुका म्हणे साना थोर. मला कुणाची भीती नाही, कुणाची पर्वा नाही, कोण लहान कोण मोठं, कशाची भीडभाड नाही, कुणाला घाबरत नाही. मी माझं कार्य करण्यासाठी आलेलो आहे, वैकुंठातून आलेलो आहे, लोकांना जागं करण्यासाठी आलेलं आहे. आडरा आणि भरकटलेलं जे जग आहे त्यांना भक्ती मार्गावर, आध्यात्मिक मार्गावर परत आणण्यासाठी. खरी ओळख आपली भगवंतांची, आपण भक्त आहोत, आपण आत्मा आहोत, हे शरीर नाही आहे. तात्पुरती ओळख सोडून खरा आनंद, नित्य आनंद, जन्म मृत्यूच्या पलीकडचा आनंद हा या जीवांना देण्यासाठी तुकाराम महाराजांसारखे संत प्रकट झालेले आहेत. आणि असं तीक्ष्ण बोलल्यानंतर, कडक बोलल्यानंतर, पाषाणांचं खंडन करणार, तीक्ष्ण उत्तरं, हे सर्व सांगितल्यानंतर पुढचा अजून एक अभंग आहे जो इथे आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, वाईट वाटून घेऊ नका, नका धरू कोणी राग वचनाचा म्हणी. जरी आम्ही संत असे तिखट बोललो, कडक बोललो, तीक्ष्ण उत्तरं दिली, बाण चालवले तुमच्यावरती, तुमच्या अहंकारालाही ठेच पोचली कधी, तरी नका धरू कोणी राग वचनाचा म्हणी. आमच्या वचनांचा, आमच्या बोलण्याचा राग कुणीही मनात धरू नका. का? येथे बहुतांचे हित शुद्ध करोनी राखा चित्त. येथे बहुतांचं हित आहे. ज्या सर्व लोकांचं हित करण्यासाठी आम्ही बोलत आहोत, त्यांना जागं करण्यासाठी बोलत आहोत. क्षुद्र शारीरिक सुखासाठी, भोगविलासासाठी, मनुष्य जीवन व्यर्थ घालवणाऱ्यांना जागं करण्यासाठी कडक शब्द आम्हाला वापरावे लागतात, हे तुकाराम महाराज सांगतायत. येथे बहुतांचे हित शुद्ध करोनी राखा चित्त. त्यामुळे तुम्ही चित्त शुद्ध करा स्वतःचं, हे उपदेश समजून घेऊन. शुद्ध करोनी राखा चित्त. तुमचं चित्त सुरक्षित ठेवा, त्याला प्रदूषित होऊ देऊ नका. आणि अशा प्रकारे आमच्या मनामध्ये आकस ठेवू नका. आम्ही चांगल्या कारणासाठी, जरी कडक बोललो तरी चांगल्या कारण. तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहेत जिथे तुकाराम महाराज सडेतोड बोलत आहेत, कडक उत्तरं देत आहेत. मागे मी सांगितलं मागच्या का बदराईच्या पाळीदाढा आणि अनेक शब्द जे आपण नाही बोलू शकत एखाद्याला, पण तुकाराम महाराज न घाबरता बोलतात, कारण त्यांचा उद्देश खूप स्पष्ट आहे. एखाद्या जीवाला परत भगवंतांपर्यंत पोहोचवणं, त्याला खरा आनंद प्राप्त करून देणं, हा उद्देश अतिशय स्पष्ट, अतिशय आध्यात्मिक, अशा अतिशय निस्वार्थी असा उद्देश आहे. त्यामुळे तुकाराम महाराज असे शब्द वापरतात. आणि ते पुढे म्हणतात, नाही केली निंदा, हो तुमची निंदा नाही करत आहे आम्ही, दोषिलेसे भेदा. तुमच्या मनात जो भेद निर्माण झालेला आहे, तुमच्या मनात जे भगवंतांप्रती आकस निर्माण झालेला आहे, भगवंतांना तुम्ही जे दूर लोटलेलं आहे, तुमच्या मनात राग द्वेष हे उत्पन्न झालेले आहेत, काम क्रोध लोभ मोह मदमत्सर हे षड्रिपू उत्पन्न झालेले आहेत, ह्या सर्वांना आम्ही दोष देत आहोत. ते दोष दाखवतोय. आपण तुम्ही खूप छान आहात, तुम्ही प्रत्येक जीव चांगलाच आहे, भगवंतांचा भक्तच आहे, पण तो पांघरला गेलेला आहे, तो झाकला गेलेला आहे दोषांमुळे, या षडरिपूंद्वारे, रागद्वेषाद्वारे. या भौतिक जगताचं जे रागद्वेष किंवा मान अपमान, शीत उष्ण, भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये, या सर्व गोष्टींची चर्चा होते. तर ह्या सर्वांना आम्ही दोष देत आहोत, तुमच्या आसक्तीला दोष देत आहोत, तुमच्या भगवंतांना नाकारण्याचं जे कार्य आहे किंवा जी मानसिकता आहे त्याला दोष देत आहोत, तुमची निंदा नाही करत आहे. एकदा एक भक्त सांगत होते, ते एकदा प्रचारासाठी एका ठिकाणी गेले होते, तर एका माणसाला खूप असा नास्तिकतावादी, खूप भौतिक दृष्टीने खूप प्रगत, खूप वैभवशाली, खूप पैसेवाला व्यक्ती होता, पण आध्यात्मिकतेच्या नावाखाली शून्य. त्याला काहीही भगवत भक्तीशी, अध्यात्माशी घेणं देणं नव्हतं. पूर्णपणे भोगविलासामध्ये, भौतिक आयुष्य जगण्यामध्ये मग्न झालेला असा व्यक्ती. अशा व्यक्तीला जागं करण्यासाठी एक भक्त आम्हाला एक घटना सांगत होते. ते म्हणाले, तुम्ही किती चांगले आहात, किती बुद्धिमान आहात, पण तुम्ही तुमचं आयुष्य हे व्यर्थ घालवलेले भगवंतांची भक्ती न करता. यू आर सो नाईस, यू आर सो इंटेलिजंट, बट यू हॅव वेस्टेड युअर लाईफ. तर सुरुवातीला माणसाला खूप छान वाटतं, ओ माझे किती गुणगान करतोय, पण नंतर त्याला एक थोबाडीत बसते की अरे यू आर सो नाईस बट वाय आर यू वेस्टिंग युअर लाईफ. तुम्ही किती चांगले आहात, पण तुम्ही तुमचं आयुष्य का बर्बाद करताय तात्पुरत्या सुखासाठी, भोगविलासासाठी. कमवा पैसे,
ऐश्वर्यशाली जीवन जगा, पण भगवंतांना विसरू नका. हे शास्त्र आपल्याला सांगतं, भगवंतांचे भक्त आपल्याला सांगतात. तुकाराम महाराजही हाच संदेश देतात. ते सांगत नाही, ते स्वतः गृहस्थ होते, गृहस्थ जीवन जगत होते, त्यांची पत्नी होती, मुलं होती. तर तुकाराम महाराज सांगतायत की तुमची निंदा नाही करत आहे मी, नाही केली निंदा आम्ही दूषिलेसे भेदा. तुमच्या या सर्व चुकीच्या मार्गांना, तुम्ही चुकीचं जे कार्य करत आहात, तुमचे जे दोष आहेत, तुमचे जे अनर्थ आहेत हृदयामधले, त्याला दोष देत आहे आम्ही. तुम्ही तर चांगलेच आहे, प्रत्येक जीव भगवंतांचा भक्तच आहे. तुका म्हणे मज येणे विण काय काज. हेच तर कार्य आहे, आणि ते मी ज्या कारणासाठी आलेलो आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, हे जर केलं नाही तर आमचं दुसरं कार्य काय. ते म्हणाल मला दुसरं बाकी कसल्या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नाही आहे भगवंत भक्तांना. तुकाराम महाराजांच्या सारख्या संतांना भौतिक जगातातल्या बाकी हे फालतू आहे त्यांच्यासाठी. भौतिक सुख, भौतिक भोगविलास हे तुच्छ आहे. त्यांना ह्याच्याशी काही घेणं देणं नाही भगवंतांच्या शुद्ध भक्तांना. मग जर ते कार्यासाठी, ज्या कार्यासाठी आले तेच नाही केलं आम्ही, तर आम्हाला दुसरं काय काम आहे. मग आम्ही कशासाठी इथे आहे, त्याच्यासाठीच तर आलो आहे. मग ते कार्य करताना जर काही कडक बोललं गेलं, तीक्ष्ण बोललं गेलं, आपण कारण हा अभंग मी इथे घेतला आहे कारण ह्याच्या पुढे आपण काही कडक अभंगही पाहणार आहोत तुकाराम महाराजांचे, जिथे जे काही जणांना वाचून वाईट वाटेल, अहंकाराला ठेस पोहोचेल. तुकाराम महाराजांनी माझ्याबद्दलच बोलत आहेत इथे, माझीच आसक्ती तोडत आहेत, फोडत आहेत, मला जागं करत आहेत. पण बघा त्यांचं हृदय, ते माफी मागतायत की किंवा सांगतायत की नका राग धरू. अनेक ठिकाणी अभंगामध्ये माफी मागतात. ते म्हणतात मला माफ करा, पण मला असं बोलावं लागतंय कारण ह्याच्यासाठीच मी आलो आहे. तेच नाही केलं तर मग माझा इथे येऊन काय फायदा झाला, असंही तुकाराम महाराज सांगतात. तर हे 2 अभंग आज आपण पाहिले. पुढच्या भागामध्ये पुढचे अभंग पाहू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आधी सांगितल्याप्रमाणे खाली लिंक आहे, व्हॉट्सॲप कम्युनिटी आहे, इतर सर्व अभंगांची प्लेलिस्ट आहे तीही खाली आहे. मराठी भगवद्गीता कोर्सही आपला आहे, त्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे. व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतरांना पाठवा, कमेंट करा. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण, रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय. Hare Krishna, Krishna Krishna,